भारतीय जनता पार्टी नागोठणे शहर अध्यक्षपदी गणेश भाग यांची नियुक्ती करण्यात आली। प्रतिनिधी सुदर्शन कोटकर। केजीएम विद्याभागातील समाजसेवेचा वसा घेतलेले असीम देशभक्तीने प्रेरित व्यक्तिमत्व असलेले भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, संघशक्तीमध्ये घडलेले सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे श्री गणेश भाऊ सुनीता चंद्रकांत घाग यांच्या कार्यावर प्रभावित होऊन दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रक देऊन नागोठणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गणेश घाग यांचं संघटन कौशल्य आणि प्रत्येक कार्यक्रमात पुढाकाराने काम करण्याची जिद्द आणि कार्यक्रम यशस्वी करण्याचा हातखंड असल्याने याचा नक्कीच भारतीय जनता पक्षाला भविष्यात शहराच्या राजकारणात फायदा होईल असं जाणकारांचं मत आहे। समाजामध्ये जनसामान्यांच्या मनात गणेश भाऊ घाग यांची प्रतिमा उत्तम आहे। त्यांच्यात उत्कृष्ट वाकचातुर्य आहे। जिल्हा उपाध्यक्ष सोपानजी जांभेकर यांचे निकटवर्तीय म्हणून गणेश भाऊ घाग यांची ओळख आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या वतीने सोपान जांभेकर यांच्या नावासाठी ते आग्रही होते। नागोठणे मंडळ अध्यक्ष महेशदादा ठाकूर यांचे खंदे समर्थक म्हणून गणेशजी नेहमी पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात अग्रेसर असतात। सामाजिक बांधिलकी जपत नेहमी देश, धर्म आणि संस्कृतीसाठी अहोरात्र काम करणाऱ्या निस्वार्थ कर्म करत तळागाळातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यायचा, विद्यार्थ्यांना आरटीईच्या सवलती मिळवून देऊन पालकांना आर्थिक समस्येचा निवारा करून देणे अशा अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रगण्य असणारे श्री गणेश भाऊ घाग यांच्या शहराध्यक्षपदी नियुक्त झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे। यावेळी फोनवरून संपर्क केला असता गणेश घाग म्हणाले की आदरणीय जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा पाटील, जिल्हा महामंत्री आदरणीय गुरुवर्य सतीशजी धारप साहेब, जिल्हा महामंत्री आदरणीय वैकुंठ शेठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष माझे मार्गदर्शक सोपानजी जांभेकर, तालुका अध्यक्ष महेशदादा ठाकूर, तालुका महामंत्री एकनाथ ठाकूर, महामंत्री आनंदभाई लाड, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाई मात्रे, विभागीय अध्यक्ष नांदेव शिर्के आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनात पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वी करण्यास 100% योगदान देणार असल्याचा आणि वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवणार असल्याचं स्पष्ट केले। नागोठणे शहरात भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भरणा असलेलं शहर आहे। येणाऱ्या काळात या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळे उपक्रम राबवले जातील। माजी शहराध्यक्ष सचिनभाई मोदी यांचा आवर्जून उल्लेख करीत गणेश घाग यांनी सांगितलं की शहरात भाजपची ताकद वाढली आहे, याचं श्रेय सचिनभाई मोदी यांना दिलं पाहिजे। त्याचबरोबर शहरातील आणि विभागातील सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं योगदान आहेच। नागोठण्यात झालेल्या भाजप संघटन मेळावा हे जरी आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून संपन्न आणि यशस्वी करून दाखवला ही भाजपची ताकद आहे। येणाऱ्या काळात अजून जोमानं पक्ष संघटना वाढवण्यासाठी विभागातील आणि शहरातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून सतत करत राहीन असे गणेश घाग यांनी म्हटलंय।